स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानावरनं काँग्रेस नेते राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाने खडसावले। 2022 मध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान महाराष्ट्रातल्या अकोल्यामध्ये आलेले असताना राहुल गांधींनी सावरकरांना ब्रिटिशांचा नोकर अशा पद्धतीने शब्दप्रयोग वापरलेला होता, ज्यावर त्यांच्या विरोधात तक्रार झाल्या। पुढे केस अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचली आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीमध्ये मात्र कोर्टाने गांधीजींचा दाखला देत राहुल गांधींचे कान टोचलेत। काय नेमकं कोर्टाने म्हटलेलं आहे, राहुल गांधींना काय तंबी देण्यात आलेली आहे आणि गांधीजींचा उल्लेख या सगळ्या केसमध्ये कुठून आला, या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊया। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। 17 नोव्हेंबर 2022 ला राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातल्या अकोल्यात आलेली होती। त्यावेळेला त्यांनी एक पत्रकार परिषद सुद्धा घेतलेली होती आणि याच पत्रकार परिषदेमध्ये काही कागदपत्र दाखवत त्यांनी सांगितलं की वीर सावरकर ब्रिटिशांकडून पेन्शन घ्यायचे। अर्थात त्यांनी वीर असा उल्लेख केलेला नव्हता, पण त्यांनी म्हटलेलं होतं की सावरकर ब्रिटिशांकडून पेन्शन घ्यायचे। त्यांनी माफी सुद्धा मागितलेली आहे, असंही याआधी अनेकदा राहुल गांधींनी म्हटलेलं आहे आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी त्याचा पुनरुच्चार हा केलेला होता। या सगळ्या विरोधामध्ये अधिवक्ता नृपेंद्र पांडे यांनी तक्रार दाखल केली। अर्थात ती महाराष्ट्रातली नव्हती, ती उत्तर प्रदेशामध्ये झालेली होती, पण त्यांच्याकडनं ही तक्रार दाखल झाली। डिफेमेशन सोबतच राहुल गांधी अशी वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करतायत असेही तक्रारीत उल्लेख हा पांडेंनी केलेला होता। या केसमध्ये राहुल गांधींना समन्स सुद्धा बजावण्यात आलं, म्हणजे तुम्ही चौकशीसाठी या असं त्यांना सांगण्यात आलं, ज्याला स्थगिती मिळावी म्हणून ही याचिका मॅजिस्ट्रेटपासनं अलाहाबाद हायकोर्टापासनं ते अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचली। सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या बेंच समोर झालेल्या सुनावणीत राहुल गांधींनी मात्र बेताल वक्तव्य केल्याचं कोर्टाने म्हटलेलं आहे। आता कोर्टाचे याच्यामध्ये साधारणतः 7 ते 8 मुद्दे आहेत जे समजून घेणं गरजेचं आहे आणि ज्यावरनंच कोर्टाने राहुल गांधींना कसं खडसावलेलं आहे हे आपण सांगणार आहोत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांवरनं। पहिला मुद्दा, कोर्टाने विचारलेला आहे की तुम्ही एक राजकारणी आहात, अशी वक्तव्य तुम्ही का करता। दुसरा मुद्दा, जर प्रक्षोभ करायचा नाहीये, म्हणजे प्रक्षोभक वक्तव्य करून जे एक प्रकारे वातावरण तयार होतं, जर तुम्हाला करायचं नाहीये तर मग अशा पद्धतीची वक्तव्य ही तुम्ही का करता, हाही प्रश्न कोर्टाने विचारला। तिसरा प्रश्न, स्वातंत्र्य सैनिकांबाबत अशी वक्तव्य कोर्ट खपवून घेणार नाही, हे सुद्धा कोर्टाने इथे बजावलेलं आहे। त्यांच्यामुळेच, म्हणजे फक्त काही सावरकर असं नाही, पण कोर्टाचं असं म्हणणं होतं की आपल्या स्वातंत्र्य सैनिकांमुळेच आज आपल्याला भारताला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे किंवा ते स्वातंत्र्य आपण उपभोगत आहोत, हे त्या स्वातंत्र्य सैनिकांमुळेच शक्य झालेलं आहे आणि म्हणून त्यांच्याबद्दल कुठलाही अपशब्द किंवा त्यांना वाटेल तसं बोलणं हे काही कोर्ट खपवून घेणार नाही, हे सुद्धा इथे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय। चौथा मुद्दा, इतिहास माहीत नसताना स्वातंत्र्य सैनिकांवर असं बोलू नका, असंही कोर्टाने त्यांना सांगितलं। पाचवा मुद्दा, मुख्य न्यायमूर्तींनाही पत्र लिहिताना युअर सर्वंट असं वकील लिहित असतात किंवा काही लोक लिहित असतात, मग ते काय लगेच नोकर झाले का, असाही प्रश्न राहुल गांधी यांना कोर्टाने विचारलेला आहे। राहुल गांधींना कल्पना तरी आहे का की महात्मा गांधी देखील व्हॉइसरॉयला पत्र लिहिताना युअर फेथफुल सर्वंट असं लिहायचे। हा उल्लेख इथे फार महत्त्वाचा ठरतो। जसं मी मगाशी म्हटलेलं होतं की या संपूर्ण आजच्या सुनावणीच्या दरम्यान महात्मा गांधी यांचा उल्लेख कुठून आला, तर कोर्टाने हे म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीने काही कागदपत्र समोर आणून राहुल गांधींनी सांगण्याचा प्रयत्न केलेला होता की वीर सावरकर यांनी ब्रिटिशांसमोर माफी मागितली किंवा ते सर्वंट अशा पद्धतीने खाली लिहायचे, त्यामुळे ते ब्रिटिशांचे नोकर होते, अशा पद्धतीने राहुल गांधींच्या ज्या टिप्पण्या होत्या त्याला बोलतानाच इथे कोर्टाने असं म्हटलेलं आहे की ते तर महात्मा गांधी देखील तत्कालीन व्हॉइसरॉयला पत्र लिहिताना युअर फेथफुल सर्वंट असं लिहायचे, मग तेही त्यांच्याबद्दल सुद्धा तुम्ही असं म्हणणार का, हाही प्रश्न इथे स्वाभाविकपणे उपस्थित होतो जो कोर्टाने इथे विचारलेला आहे। आणि एक सातवा मुद्दा, तो म्हणजे की राहुल गांधींना माहीत आहे का की त्यांच्या आजी पंतप्रधान असताना, म्हणजेच इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी सावरकरांची स्तुती केली होती। आता याचा उल्लेख कुठून येतो, तर याबद्दल तुम्ही जर सर्च केलं गुगलवर जाऊन की इंदिरा गांधी सावरकरांची स्तुती, तर तुम्हाला तिकडे मुंबई तकची कॉपी ही सापडेल। मुंबई तकच्या वेबसाईटवर त्याबद्दलचं सविस्तर आम्ही वृत्त केलेलं आहे, त्याच्यात तुम्ही ते वाचू शकता। पण आत्ताच्या व्हिडिओ पुरता सांगायचं झालं तर की इंदिरा गांधींनी सुद्धा म्हटलेलं होतं की आपला भारताचा हा जो सगळा स्वातंत्र्य लढा झालेला होता त्याच्यामध्ये सावरकर यांचं सुद्धा महत्त्वाचं स्थान आहे, असं इंदिरा गांधींनी म्हटलेलं होतं। आणि त्या पलीकडे जाऊन त्यांनी सावरकरांचा उल्लेख करताना प्रतिष्ठित पुत्र, भारताचे प्रतिष्ठित पुत्र म्हणून सुद्धा उल्लेख केलेला होता आणि ब्रिटिश सरकारशी त्यांचा निर्भय संघर्षाचं स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात महत्त्वाचं स्थान आहे, असंही इंदिरा गांधी या सावरकरांबद्दल बोललेल्या होत्या। त्यामुळे हे सगळं राहुल गांधींना याची कल्पना आहे का, असाही प्रश्न यावेळेला कोर्टाने उपस्थित केलेला आहे आणि एक प्रकारे विरोधाभास दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की एकीकडे तुमच्याच आजी, ज्या देशाच्या पंतप्रधान सुद्धा राहिलेल्या आहेत, इंदिरा गांधी, त्या सावरकरांची स्तुती करत होत्या आणि तुम्ही मात्र सावरकरांचा अवमान करताय।
पुढे कोर्टाचं म्हणणं आहे, म्हणजे बेसिकली राहुल गांधींचे वकील जे होते या सगळ्या प्रकरणामध्ये अभिषेक मनू सिंघवी यांनी कोर्टाला सांगितलं की अशी काही वक्तव्य करण्यामागे समाजात वैर निर्माण करणं, तेढ निर्माण करणं हा काही आमचा हेतू नाहीये. यावर सुद्धा कोर्टाने सांगितलेलं आहे, जसं मगाशी म्हटलं की हे जर तुमचे हेतूच नाहीये तर तुम्ही अशा पद्धतीची वक्तव्य का करताय. आणि पुढे कोर्टाने सांगितलेलं आहे की आता आम्ही समन्सला आत्तापुरता स्थगिती देत आहोत, पण इथून पुढे स्वातंत्र्य सैनिकांबाबतची बेताल वक्तव्य खपून घेतली जाणार नाहीत. पुन्हा जर असं वागलात तर कोर्ट स्वतःहून त्याची दखल घेईल, म्हणजे सो मोटो ॲक्शन घेईल. म्हणजे एखाद्या प्रकरणामध्ये तक्रार येते, FIR होतो, मग पोलीस त्याच्यात तपास करतात, मग चार्जशीट होते, मग त्याच्यावर याचिका चालते, अशी सगळी नंतर जी कोर्टापर्यंत प्रक्रिया जाते, तसं सगळं न घडता आम्हीच त्याची दखल घेऊ, स्वतःहून कोर्ट त्याची दखल घेईल, असं सुद्धा इथे राहुल गांधींना कोर्टाने तंबी दिलेली आहे. राहुल गांधींची वीर सावरकर यांच्याबद्दलची वक्तव्य असतील आणि आजचं सुप्रीम कोर्टाने जी ही सगळी तंबी दिलेली आहे ते असेल. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कमेंट बॉक्समधून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि असेच दिवसभरातले काही महत्त्वाचे लाईव्ह अपडेट्स असतील किंवा विश्लेषणं असतील, माहितीपूर्ण व्हिडिओ असतील तर तेही पाहण्यासाठी मुंबई तकचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.